बुलढाण्यातील संत चोखामेळा जलाशयात हजारो माशांचा मृत्यू झालाय। दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झालाय। परिसरात मात्र दुर्गंधी पसरली आहे। पाण्याची गुणवत्ता घसरल्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील संत चोखामेळा जलाशयात अचानक हजारो माशांचा मृत्यू झाल्याने या परिसरात मात्र खळबळ उडाली आहे। जलाशयात आणि काठावर मृत मासे दिसून येत आहेत। दुर्गंधी सुद्धा मोठ्या प्रमाणात सुटलेली आहे। पिण्याच्या पाण्यासाठी याच जलाशयावर अवलंबून असलेल्या हजारो नागरिकांमध्ये मात्र भीती निर्माण झाली। अद्याप माशांच्या मृत्यूचे ठोस कारण हे स्पष्ट झालं नाही। जलप्रदूषण, जलाशयात विषारी घटकांचा प्रवेश, बोटी नष्ट करताना वापरण्यात आलेल्या जिलेटिन स्फोटकांमुळे निर्माण होणारे रासायनिक दुष्परिणाम ही संभाव्य कारणे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या घटनेत पर्यावरणीय समतोल बिघडण्याची आणि पाण्याची गुणवत्ता घसरल्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। यावर तातडीने उपाययोजना करून दोषींवरती कारवाई करावी अशी मागणी आता स्थानिक नागरिक करत आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बुलढाण्याहून संदीप वानखेडे आपल्यासोबत जोडलेत। संदीप, आपण पाहतो दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झालाय, मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटल्याचं त्या ठिकाणी कळतंय। संत चोखामेळा जलाशयात हा संपूर्ण प्रकार घडतोय, काय अधिकची माहिती, याची नेमकी काय कारण समोर आली? अगदी बरोबर आहे, कारण खरं जर पाहतो 2 दिवसापासून हा संपूर्ण प्रकार निदर्शनास आलेला आहे आणि याच जलाशयामधून अनेक गावांना त्या पाणी पुरवठा जो आहे तो केला जातो आणि यामुळे जो आहे नागरिकांच्या आरोग्याला आता धोका निर्माण झाला आहे। शिवाय या संपूर्ण परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे। याच्या जलाशय हे मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा केला जातो आणि महसूल प्रशासनाकडून त्या ज्या बोटी आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे। जिलेटिनच्या माध्यमातून त्या बोटी नष्ट करण्यात आल्या आणि त्यामुळे या जिलेटिनमुळे बोटी नष्ट करताना वापरण्यात आलेले जे स्फोटक आहेत त्यांच्यामुळे किंवा मग इतर रासायनिक दुष्परिणाम ही याची संभाव्य कारणे जी आहेत ते असू शकतात। हा संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती आता जोर धरू लागलेली आहे। मात्र एकंदरीतच हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे आता नागरिकांच्या आरोग्याचाही धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे। कारण अगदी संदीप, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। गेल्या 4-5 दिवसापासून खडकपूर्णा जलाशयात मेलेल्या माशांचा खच हा निदर्शनात आलेला आहे। खरोखर ह्या माशा नेमक्या कशाने मेल्या हा संशोधनाचा भाग आहे। हा तात्काळ प्रशासनाने तपासला पाहिजे। या जलाशयातलं पाणी सर्व तालुक्यातील ग्रामीण भाग आणि शहरांना दिलं जातं। ते इतकं प्रदूषित पाणी जर असेल आणि त्यात जर माशा मरत असतील तर काहीतरी पाण्याचं प्रदूषण त्यात वाढलेलं आहे। म्हणून जे पाणी आता गावांना मिळणार आहे ते सुद्धा प्रदूषित पाणी मिळणार आहे। म्हणून विनंती आहे प्रशासनाला की नेमके मासे कशाने मेलेत, पाण्यात प्रदूषण किती वाढलंय हे तात्काळ तपासावं।